स्वर्गीय विष्णुपंत कवठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या वतीने आयोजित स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज महालक्ष्मी बँकेट सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरती मान्यवर डॉक्टर श्रीकांत पाटणकर सर, श्री विक्रम केलगुडे सर, श्री राकेशजी टोळे सर, त्याचबरोबर श्री सिद्धराम पाटील सर, श्री राजकुमारजी शास्त्रीजी, त्याचबरोबर समाधानजी बागपुडेजी आणि श्रीनिवासजी चिलकाजी, गड्डमजी, व्यंकटेश चिलकाजी आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा दिवस माझ्यासाठी प्रेरणादायी व त्याचबरोबर भावनिक असा आहे. स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त या एक असा उपक्रम घेण्याच्या जेव्हा आमच्या मनात आलं त्यावेळेला यामध्ये सेवा, आरोग्य आणि कृतज्ञता या 3 मूल्यांचं सुंदर असा संगम असलेला हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं. पत्रकारिता हा समाजाचा एक जागता प्रहरी आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला ओळखतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण बातमी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट घेतात. त्याचबरोबर पाऊस असू दे, ऊन असू दे, त्याची कुठलीही पर्वा न करता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत त्याकडे आपण आपलं काम म्हणून लोकांची समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात. अशा आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा हेच मूळ हेतू आहे की हा एक केवळ कार्यक्रम नसून समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी व्यक्त केलेली आमच्याकडून एक कृतज्ञताची भावना आहे. आज जे आम्ही तपासणी शिबिर इथे ठेवलेलं आहे त्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे कावीळ तपासणी, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, बरेचसे असे जे आजार आहेत की ज्याची आपल्याला नॉर्मल जे आपण रुटीन चेकअप करतो त्याच्यामध्ये आपण करत नाही आणि त्यामुळे काही प्रमाणात हे दुर्लक्षित होतं. आणि जसं डायबिटीज आणि ओबेसिटीचं कॅपिटल इंडिया होत चाललंय त्याचबरोबर या व्हायरल हेपॅटायटिसचंही तसं होत आहे. आणि ह्या व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी ची जर तपासणी केली आणि ती तपासणी जर वेळेत केली आणि आपल्याला माहिती झालं की आपल्याला हा रोग आहे तर त्यापासून आपण लिव्हर सिरोसिस नावाचा एक मोठा आजार आहे ते आपण थांबवू शकतो. त्याचबरोबर नेत्र तपासणी आज आपण करतोय. फायब्रोस्कॅन नावाची एक तपासणी ठेवली. फायब्रोस्कॅनिंग तपासणी अशी आहे की जी आपल्या सोलापूरमध्ये हे तपासणी ही सुविधा अवेलेबल नाहीये. त्यामध्ये आपल्याला लिव्हरला किती चरबी जमा झालेली हे कळतं. आणि एक नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या जुन्या काळामध्ये लिव्हर खराब झाले किती टक्के खराब झालेले आहे किंवा लिव्हरला समज आहे का हे बघण्यासाठी सुई टाकून तपासणी करावी लागायची. पण आता तसं कुठलीही तपासणी न करता फक्त एक सोनोग्राफी सारखं प्रोब ठेवलं की आपल्याला त्या आजाराची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. त्यामुळे आम्ही हा हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, लिव्हर फंक्शन टेस्ट, फायब्रोस्कॅन, त्याचबरोबर शुगर आणि पाटणकरांचं एक लेक्चर याच्यावरती ठेवलेलं आहे. ताणतणाव व्यवस्थापन. आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस हे खूप मोठं कारण आहे की कुठल्याही हृदयाच्या किंवा बाकीच्या आयुष्यातल्या मेन जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर कुठेतरी हा जर आपण ताणतणाव मॅनेज केलं तर पुढील आपल्याला मानसिक फक्त शारीरिक दृष्ट्या आपल्याला चांगलं राहून चालणार नाही तर मानसिक आरोग्य तितकंच महत्वाचं आहे. माझे दिवंगत वडील स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांनी आयुष्यभर माणुसकी, समाजसेवा आणि लोकशाहीच्या जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यांचं मित्र परिवार खूप मोठं होतं. त्यांचं मूळ काम हे पत्रकारिता म्हणजे आपल्या प्रिंट मीडियाशी रिलेटेड होतं. त्यांचं स्वतःचं प्रिंटिंग प्रेस होतं आणि त्यामुळेच सुराज्य नावाचं दैनिक त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी त्यांच्या स्मरणार्थ ती सुरुवात केलेली होती.
माझी एकच विनंती आहे की पत्रकार लोकांनो, आपण आपल्या आरोग्याची काळजी तितकंच घ्यायला पाहिजे जितकं आपण समाजाचं घेतोय. आणि आपल्या शरीराने दिलेले छोटे छोटे जे इशारे दुर्लक्षित करू नका. वेळेवरती तपासणी करा आणि उपचार घ्या, त्यामुळे अनेक गंभीर आजार पुढे जाऊन टाळू शकता. आज उपस्थित राहून हा जो उपक्रम आम्ही घेतलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्रांचं, डॉक्टरांचं, स्वयंसेवकांचं आणि सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचं आपण फायदा करून घ्यावा एवढं मी सांगतो आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयंतीनिमित्त डॉक्टर सूर्यप्रकाश कुटे यांनी मीडियातील सर्वच बांधवांसाठी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थित असलेले डॉक्टर पाटणकर सर, पत्रकारांचे मार्गदर्शक आदरणीय राकेश जिनवणे सर, दुसरे मार्गदर्शक आदरणीय सिद्धाराम नागेड सर, आमचे सहकारी समाधानजी वाघमोडे, राजकुमार नरोटे, राजकुमार शास्त्री व सर्व पत्रकार बंधू. पत्रकारांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने डॉक्टर सूर्यप्रकाश कुटे यांनी काळजी घेतली आहे. आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी आयोजित केलं, त्याबद्दल सर्वच पत्रकारांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो. सैनिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही गेल्या 13 वर्षापासून पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी मेडिक्लेम योजना राबवतो. डॉक्टर साहेब, दरवर्षी त्याचा प्रीमियम वाढत जातो, त्यामुळं भविष्यात ही योजना राबवणं थोडस चिकरीचं वाटत आहे. यावर्षी साधारण त्या पॉलिसीचा प्रीमियम 16,000 रुपये होता. त्यातील प्रत्येक पत्रकार सभासदांचे 8,000 आपण पत्रकार संघाच्या वतीने भरतो. पत्रकार संघ दरवर्षी 14 ते 15 लाख रुपये आरोग्यावर खर्च करतो. भविष्यात डॉक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे की सोलापुरातील बऱ्याचशा हॉस्पिटलचे आपले संबंध आहेत. आपले बंधू आमदार देवेंद्र दादा हे सामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत. आपण सामाजिक कार्यात लोकांचे प्रश्न सोडवत आहात. माझी यानंतर एक विनंती आहे की जे सोलापुरातील हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलने पत्रकारांच्या ज्या तपासण्या आहेत त्या सर्वच एंजिओग्राफी असतील किंवा इतर तपासण्या असतील त्या नाममात्र किमती करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आणि जे उपचार आहेत, आता हॉस्पिटलला सध्या मागणी उपचार आहेत. आमचे 2 लाखाची पॉलिसी आहे, काही जणांचे 3 लाख 4 लाख असे बिल होतात. तर हॉस्पिटलच्या उपचारात किमान 50% सवलत सर्वच पत्रकारांना द्यावी, यासाठी आपण पुढाकार घेऊन असं काही पत्रकार संघाचं आणि हॉस्पिटलचं असं काही करार करता येते का, आपण यासाठी लक्ष द्यावं हीच या निमित्ताने विनंती करतो. आणि पत्रकारांसाठी आपण आरोग्य शिबिर राबवत त्याबद्दल परत एकदा मनापासून आपला आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. व्याख्यान ऐकण्यासाठी आपण जमलोय, त्यामुळे जास्त बोलणार नाही, 2च मिनिटात संपवतो. मला वाटते की आज हा कार्यक्रम झाला आणि ज्यांनी सोलापूरसाठी गेल्या 50 वर्षामध्ये सोलापूरच्या विकासाची जी स्वप्न पाहिली होती ते आमचे परमगुरू श्रद्धेय विष्णुपंत तात्या कोटे साहेब यांची स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. आणि त्यांचे दोन्ही नातू तितक्याच तडफेनं सोलापूरचे प्रश्न सोडवत आहेत. देवेंद्र कोठे आमदाराच्या रूपाने त्यांनी सोलापूरचे अनेक वर्षांचे प्रश्न, ती कालचा पिटूचा प्रश्न सुद्धा त्या तडफेने सोडवला.
आणि हे सगळं सोलापूर बघतोय. आणि तितक्याच तर्फेना गेल्या डॉक्टर साहेबांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जे सामाजिक काम सुरू ठेवलंय. सोलापुरातल्या नागरिकांची काळजी घ्यायची, सोलापुरातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आपल्या डोळ्यासमोर हॉस्पिटल म्हटलं की येतं की गरिबांना लुबाडण्याचा कारखाना, पण ते बदलून एखादा हॉस्पिटल किंवा एखादा डॉक्टर समाजासाठी, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करतो, हे दुर्मिळ उदाहरण फक्त तात्यांच्या घरातच बघायला मिळतं. आणि त्याबद्दल मी डॉक्टर सूर्यप्रकाश पोटे यांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम आपण घेतला. आज फक्त एक अडचण अशी झाली की आपण फक्त पाटणकर सरांचं व्याख्यान ठेवलं असतं तर इथं गर्दी अजून जास्त दिसली असती. तर आमचे पत्रकार तपासणीला घाबरतात. त्यांना तपासणी आहे म्हणून सांगितलं की ते म्हणतात की मला काय आजार निघाला तर मी काय करू. म्हणजे खरं तर आधी पाटणकरांचं व्याख्यान आणि मग तपासणी केली असती ना तर अनेक पत्रकार तपासणी करून घ्यायला तयार झाले असते. कारण तपासणीच्या नावाने तणावात येणं हा आमच्या पत्रकारांचा एक मोठा गुण आहे. हा दुर्गुण आहे. खरं तर नेहमी सांगत असतोय की तपासणीला सामोरं जा. तपासणीशिवाय तुमच्या शरीरामध्ये काय व्याधी आहेत या तुम्हाला कळत नाही. तुम्ही समाजातल्या व्याधींवर बोट ठेवताय पण स्वतःतल्या व्याधीकडे दुर्लक्ष करताय. मला वाटतं या पुढच्या काळात डॉक्टर साहेबांनी जेव्हा कधी असे कार्यक्रम डॉक्टर साहेब अरेंज करतील तेव्हा आपल्या सर्व पत्रकारांनी धाडसानी पुढे यावं आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी. या कार्यक्रमाबद्दल मी डॉक्टर सूर्यप्रकाश पोटे आणि पोटे कुटुंबियांचं मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला आपण इथं बोलवलं आणि आमच्या पत्रकारांचा इतका बारकाईने विचार केला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. सर्वात जास्त ताण कुणाला असतो म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल असतात ना, विमानाचे साथ येणं जाणं वगैरे बघणार, पण त्याला सेकंदा मिळणार. आता मी या लेक्चरची तयारी करताना सहज बघत होतो की डॉक्टर आणि पत्रकार हे जर ताणाखाली राहत असते तर त्यांच्यावर काय परिणाम होत असतील, त्याचं आयुष्यमान तर कमी जास्त होतं का. तर मग डॉक्टर प्रमाणपत्राची डिजिटल एडिशन पण आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सातत्याने बातम्या अपडेट करावं लागतात. म्हणजेच आता डेडलाईन ही अशी पसरलेली. सो डेडलाईन इज डेट. डिजिटल ओव्हर सातत्याने आपल्याला बघा आणि डिजिटल ओव्हरलोड प्रसंग प्रत्येक वेळेला आपणच आपल्याला बोलवलं पाहिजे. मी हॉस्पिटलमध्ये काम करतो ना, तुम्ही हा मोबाईल यायचा असतील कधी अनेक वर्ष काम करतो. तिथं जेव्हा आम्ही कॅन्टीनमध्ये बसायचं आम्ही डॉक्टरला गप्पा मारत बसायचो. आज आम्ही 10 वाजता डॉक्टर बसलो आणि कॅन्टीनमध्ये येतो की समोर चहासारखा बसतो आणि हातात मोबाईल असतो. सो दॅट डिजिटल ओव्हरलोड आमच्याकडे तर त्याचे पेशंट्सही खूप येतात. कालच माझ्याकडे पेशंटला बघता स्वतःहून झाला होता मला हे गेमच माहिती वेट लागलं पण तुम्ही मोबाईलमध्ये मला दाखवतो. मोबाईलमध्ये डिजिटल हेल्थ ॲप म्हणून माहिती आपल्याला आपला मोबाईल सगळं तसा बघितला तो 24/12 तास मोबाईलवरती जात होता. इमॅजिन करा नॅचरल अर्थातच त्याची बाकी कार्यक्षमता काय राहणार आहे, काय कामगिरी सिस्टम काय काम करू शकतो. फील्ड ट्रॉमा मगाशी दिल्याप्रमाणे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो गंभीर गुन्हा झालेला आहे, अपघात झालेला आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, तिथे आपल्याला माणसाच्या मनस्थितीमध्ये अशी द्विधा मनस्थिती झाली असते. समोर बघून कळवून येते, दुःख येतोय, राग येतोय, पण त्याच वेळेला मला ती बातमी पण तयार करायची, फोटो पण घ्यायचे. हे नाही म्हणतात खूपच क्लेशकारक आहे. सोशल आणि पॉलिटिकल राजकीय आणि सामाजिक दबाव. हल्ली असं म्हटलं जातं की बऱ्याच लोकांनी हल्ली आरोपासन केलं जातं की भारतामध्ये फ्री स्पीचला मर्यादा लागलेल्या आहेत वगैरे वगैरे. आपण पत्रकार सांगू शकाल की हे कितपत खरं आहे, त्याच्यावरती आपल्याला त्याचा किती काळ होतो. कुठलीही बातमी देताना किंवा बातमी म्हणून न जाता त्याचे काय सामाजिक बातमी याचा विचार कदाचित पत्रकारांनुसार पण संपादकांनी करावा लागला.